गुंतलेल्या गाड्या काढायला गेलो आणि आम्हीच चिखलामध्ये गुंतून बसलो. नमस्कार, मी सुजित आणि 100K जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं की जेसीबीची सर्व्हिसिंग झाल्यानंतर मी जेसीबीला माझ्या घरी घेऊन आलो होतो आणि आमच्या सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डने मला स्पष्ट भाषेत सांगितलं, तुमची जेसीबी जरी 4 व्हीलर असली तरी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये अलाउड नाहीये. आणि हे बघा, आहे का नाही लुकडा असल्याचा फायदा. एवढासा गॅप आहे तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये परफेक्ट बसलो आणि जेसीबी घेऊन साईड वरती निघालो तर सिग्नल वरती मला अजून एक जेसीबी भेटला. सिग्नल वरती जो जेसीबी भेटला होता ना, त्याचा ऑपरेटर मात्र किंग होता, कारण रेड सिग्नल चालू असताना सुद्धा भावने जेसीबी मध्ये घातला होता. एखादा छोटा मोठा पुरस्कार जर कोणाकडे उरला असेल तर याला देऊन टाका. चला जाऊ द्या, जोक सपाट. बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती. त्याच्यानंतर मी पोहोचलो आपल्या साईड वरती आणि साईड वरती चालू असलेल्या क्रेनचं पण आभार मानलं पाहिजे बरं का. एवढ्या सगळ्या कंपनीचं वजन स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ताट मानेने उभा होता. बरेच दिवस झाले बरं का, माझी ग्रीस मारायची बंदूक आहे ना कुठेतरी हरवली होती. शेवटी मला ती काल त्या साईड वरती सापडली. आज सकाळी अर्ध झोपेत असतानाच मला साईडवरून कॉल आला होता की 7 गाड्यांचं रेस्क्यू मिशन पार पाडायचंय. मी जितक्या एक्साइटमेंटने त्या साईड वरती गेलो होतो ना, तिथली हालत बघितल्यानंतर माझी सगळी एक्साइटमेंट एका मिनिटामध्ये गायब झाली. एवढ्या दलदलीमधून गाड्या बाहेर काढणं तर इम्पॉसिबल होतं, पण कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शन साठी मला जेसीबी आतमध्ये घालायला लागला. बरं, एवढा सगळा आटापिटा केल्यानंतर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं, पण चिखल आमच्या भेटीला पार केबिन पर्यंत आला होता. शेवटी खेकड्याचं रूप धारण करून मी आणि जेसीबी चिखलाच्या बाहेर तर निघालो, पण बाहेर निघाल्यानंतर जेसीबीच्या टायरची हालत डोरेमॉनच्या डोरा केक सारखी झाली होती. खरं सांगतो, लहान मुलांच्या नाकाला शेंबूड आल्यानंतर जशी लहान मुलं दिसतात ना, तसंच आमच्या जेसीबीचं मागचं बकेट आज झालं होतं. चला जाऊ द्या, कुठल्याही गोष्टीचा शेवट मात्र चांगला होत असतो. तिकडून आल्यानंतर मी जेसीबीला वॉश केलं आणि त्याच्यानंतर पार्क केलं. त्याच्यानंतर मी सुद्धा घरी निघून आलो. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.